तर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 2 दिवसात सुरुवात होईल। मात्र त्याआधीच भाजपनं पुण्यामध्ये ऑपरेशन लोटस राबवलंय। भाजपनं मोठा डाव टाकलेला आहे। मित्रपक्ष राष्ट्रवादीचेच माजी नगरसेवक भाजपने फोडलेले आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेला देखील भाजपने मोठा धक्का दिलाय। पाहूयात। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवकही भाजपात। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं ऑपरेशन लोटस राबवत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला। राष्ट्रवादीच्या अनेक माजी नगरसेवकांनी दादांना सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला। या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढणार आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर भाजपनं पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पाडलं। ऐन पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं राष्ट्रवादी फोडल्यामुळे अजित पवारांना याचा मोठा फटका बसणार आहे। भाजपनं फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर ठाकरेंच्या सेनेलाही धक्का दिला। राष्ट्रवादीचे 15 माजी नगरसेवक भाजपमध्ये, ठाकरेंच्या शिवसेनेचे 7 माजी नगरसेवकही भाजपनं फोडले। काँग्रेसचा 1 आणि अपक्ष 1 माजी नगरसेवक भाजपनं फोडला। पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्या आल्याने निश्चितपणे वाढली आहे। आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील, पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, याच्यामध्ये आज मोदीजींना बघून, आज देवेंद्रजींना समोर ठेवून आपण सगळेजण या पक्षामध्ये येत आहेत। निश्चितपणे मी सांगितलं तसं आपला सन्मान होईल, आपला बहुमान होईल आणि आपल्या माध्यमातून पुढे भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या माध्यमातून आपणही जनतेची सेवा चांगल्या प्रकारे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। मी आपणा सर्वांना या प्रसंगी फक्त एवढंच सांगू इच्छितो की आपण ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये प्रवेश केला, हे परिवार आणि आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आणि ज्या विश्वासाने आपल्याबरोबर तुम्ही आमच्याबरोबर जोडले गेला आहात, आपल्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी तुम्हाला पूर्ण खात्री देतो। भाजपनं पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक फोडले। मात्र महायुतीमध्ये प्रवेश बंदीचा तह झालेला असतानाही भाजपनं राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक फोडल्यामुळे चर्चांना उधाण आलं। काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार आणि महसूल मंत्री बावनकुळेंनी एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश द्यायचा नाही यावर एकमत झाल्याचं सांगितलं होतं। मात्र तेच बावनकुळे म्हणतायत पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या प्रवेशानंतर भाजपची सत्ता येणार। आम्ही जे पूर्वी ठरलं होतं महायुतीमध्ये, कुठल्याही पक्षाचा व्यक्ती कुठेही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करायचा नाही, यावर आता एकमत झाला आहे। मला असं वाटतं की 2-3 दिवसात ही बैठक होईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भाजपमध्ये नाही, भाजपमध्ये शिवसेनेचा नाही, दोघाही म्हणून राष्ट्रवादीत नाही, तिघाही म्हणून त्या ठिकाणी कुठलेही असे निर्णय करायचे नाही, असा निर्णय आम्ही केलेला आहे। आज भारतीय जनता पार्टीमध्ये पुणे पिंपरी चिंचवडमधील मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो। पण हे करताना मला विश्वास आहे की महानगरपालिका पुणे पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच त्या ठिकाणी महापौर बसेल असा मला विश्वास आहे। 15 वर्षांहून अधिक काळ पिंपरी चिंचवडवर एक हाती सत्ता गाजवणाऱ्या अजित पवारांचा बालेकिल्ला 2017 मध्ये खालसा झाला। मात्र परत सत्ता मिळवण्यासाठी अजित पवारांनी सर्व शक्ती पणाला लावली। त्यासाठी अजित पवारांकडून पुण्यात मोर्चे बांधणी करण्यात आली। मात्र भाजपनं ऐन पालिका निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवारांना मोठा धक्का दिला। कैलास पुरी, झी 24 तास, पुणे।